तर तुम्ही सर्वजण म्हणता स्वरा कुठं आहे, दिसत नाही दिसत नाही. तर स्वरा आहे, व्यवस्थित ठिकाणी आहे. तिची ॲडमिशन पण झालेली आहे आणि मी तिच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे की तिला नाही दाखवायचं आहे आता सोशल मीडिया वगैरे, म्हणजे आपल्याला या मीडियावर तिला आणायचंच नाही आहे. कारण कसं आहे, शिक्षणाला वयाचं बंधन आहे, परंतु सोशल मीडियावर येण्यासाठी वयाचं बंधन नाही आहे. स्वरानं ज्या अकॅडमीमधून ती घरी आली होती त्याच अकॅडमीमध्ये पुन्हा गेलेली आहे आणि त्याच्यामुळे इथून पुढं तुम्हाला स्वरा अजिबात दिसणार नाही आहे. त्याच प्रश्नाची उत्तरं पुन्हा एकदा देण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे की स्वरा व्हिडिओमध्ये न येण्याचं काय कारण आणि तिला मी अकॅडमीमध्ये का टाकलेलं आहे. तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. कसं आहे, एक आई आपल्या मुलांसाठी कधीच चुकीचा निर्णय घेत नाही. ती एकदा स्वतःचं नुकसान करून घेऊन स्वतः उपाशी राहणार, परंतु आपल्या मुलांचं ती नेहमी कितीही संकटात असू द्या, मुलं कशीही असू द्या, ती त्यांचं भलंच करणार. आणि म्हणूनच मला असं वाटते की मी आता सोशल मीडियावर आहे. मला इथं यायचं नव्हतं परंतु माझ्या परिस्थितीने मला इथं येऊन उभं केलं आणि त्यातून मी भरपूर काही शिकलेली आहे की सोशल मीडिया मध्ये आल्यानंतर लोक कसे ट्रोल करतात, कसे रोस्ट करतात, किती टाईपचं आपल्याला बोलतात. कारण इथं 100 लोक आहेत, 100 लोकांना आपले विचार पटतील हे शक्य नाही. कोणीने चांगलं बोलणार, सपोर्ट करणार, तर कोणीने वाईट बोलून आपल्याला आपलं मन पण दुखवणार. त्याच्यामुळं मी जे भोगलेलं आहे ते माझ्या मुलाने भोगू नये किंवा माझ्या मुलीने भोगू नये. मी इथं सोशल मीडियावर डेली ब्लॉगिंग करते, व्हिडिओ टाकते, माझ्या आयुष्याचं पुस्तक इथं उघडं आहे, तसं माझ्या मुलीच्या आयुष्याचं होऊ नये. आणि म्हणूनच आम्ही तिला पुन्हा एकदा ज्या अकॅडमीमधून वापस आली होती, सैनिकीमधून, पुन्हा एकदा तिथं टाकलेलं आहे. आणि तिथं त्या शाळेवाल्यांनी तिला रिॲडमिशन दिली, ते मला खरंच खूप छान वाटलं. तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर आज आम्हाला स्वराच्या स्कूलमध्ये जायचं होतं. तिला मोबाईल आणि डेली नीडच्या गोष्टी घेऊन जायच्या होत्या आणि इथून पुढे मी तिच्या शाळेत जाण्याचे येण्याचे कोणत्याही पद्धतीचे व्हिडिओ करणार नाही आणि टाकणार नाही. कारण मला असं वाटते की तिची इन्फॉर्मेशन काही पर्सनल ठेवली तेच बरं राहणार आहे. कारण पुढं चालून तिला दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे, दुसऱ्याची बायको सून व्हायचं आहे. त्याच्यामुळे त्या फॅमिलीला डेली म्हणजे व्हिडिओ आवडतील की नाही हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं मला असं वाटते की तिचा पूर्ण फोकस हा सध्या तरी शिक्षणावर असावा. कारण आता ती यावर्षी 8व्या वर्गात गेलेली आहे आणि 2 वर्षानं तिची SS म्हणजे 10वी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 10वा वर्ग काढणे किती टफ आहे आताच्या जगात. त्याच्यामुळं मला असं वाटते की तिने पूर्ण फोकस हा तिच्या शिक्षणावर द्यावा. म्हणून माझा पण प्रयत्न आहे की तिला सोशल मीडियापासून दूर ठेवायचं. तर त्याच्यामुळंच मी तिला आता व्हिडिओमध्ये म्हणजे सोबतच नाही आहे त्याच्यामुळे दिसणारच नाही. परंतु काही लोकांच्या मला अशा पण कॉमेंट्स होत्या की ताई एकदा तरी तिला दाखवत जा अधूनमधून. तर हो, जेव्हा कधी ती आमच्या फॅमिली प्रोग्रॅमला, दिवाळी, रक्षाबंधन जेव्हा कधी ती येत जाणार तेव्हा मी तुम्हाला तिला दाखवतच जाणार. परंतु सध्या ती कुठं आहे, कोणत्या स्कूलला आहे ही माहिती मी लीक करणार नाही. बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. बाकी ती मस्त मजेत आहे. व्हिडिओ कॉल जेव्हा कधी येणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आम्ही तिला सामान द्यायला गेलो होतो, सकाळीच गेलो आणि संध्याकाळपर्यंत आम्ही घरी आलेलो आहोत. आणि माझ्या म्हणजे इथून मला तिला भेटायला जायला फक्त 2.5 ते 2 तास लागतं, त्याच्यावर लागत नाही. तर आम्ही गेलो, तिला मोबाईल वगैरे डेली नीडच्या वस्तू सगळ्या काही देऊन आलेला आहोत. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की माझा विचार तुम्हाला आवडला की नाही. साहजिक आहे काही लोक या निर्णयाचा विरोध पण करतील, परंतु मला माहिती आहे माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या मुलांसाठी हा निर्णय या आत्ता तरी घेणे खूप योग्य होता. कारण कसं आहे, आता ती 8वीत आहे आणि मला तिला काहीतरी बनवायचं आहे. त्याच्यामुळे हा अट्टाहास आहे आणि हा निर्णय घेतलेला आहे, बाकी काही नाही. तर आम्ही तिकडून आल्यानंतर भरपूर असं थकलो होतो. तर एवढा पसाराही पडलेला होता घरात. गणेशजीने पटापट पसारा म्हणजे त्यांनी पाणी टाकलं, मी पसारा आवरला, त्यांनी झाडू मारला आणि लगेच गॅस कट्टा पुसून मी स्वयंपाकाला लागली. तशी आता मला भाकरी अजिबात येत नाही तुम्हाला सांगते, परंतु पोळपाटवरच्या ज्या थापून आहेत ना भाकरी त्या मी बनवत असते. तर खूप थकलेलं होतं, मसाला फ्रीजमध्ये काढलेलाच होता. तर म्हटलं चला आज मुगाच्या वड्या म्हणजे सांडगे वगैरे जे काही तुम्ही म्हणत असाल त्याची भाजी केलेली आहे. ती सांडगे पहिले भाजून घेतलेले आहेत आणि आपला जो मसाला असतो ना, खोबरे, शेंगदाणे, कांदा वगैरे, त्याची पेस्ट बनवली होती आणि सेम मसाल्याची भाजी आणि त्याच्यात त्या भाजलेल्या वड्या बारीक करून सोडून दिल्या. खूप छान भाजी होती, एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्याच्यानंतर मग काय म्हणतात, गॅस कट्टा आवरून घेतलेला आहे, भांडी पण घासून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि रात्रीच मी शक्यतो सगळं आवरून ठेवते, कारण सकाळी उठल्या ना मला लगेच प्रमोशन व्हिडिओ शूट करा, एडिट करा, भरपूर कामं असतात.
त्याच्यामुळे मी रात्रीच सगळं आवरून ठेवत असते, तुम्ही बघू शकता. आणि गावावरून आल्यावरती एवढा गोंधळ होता ना, तुम्हाला काय सांगू. तर इथं ना स्वराज आमच्या लव बर्डसोबत खेळत होता, तुम्ही बघू शकता. खूप छान खेळत होता. तर मग आता त्याला झाकून घ्यायचे होते त्या लव बर्ड्सला, तर त्याच्यामुळे मी इथं आलेली होती. तर आता मी त्यांना कपडा टाकणार आहे आणि घरात घेणार आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आता संध्याकाळ झाली होती आम्हाला यायला घरी येता मग संध्याकाळ झाली. पहिलं आवरून घेतलं, त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. मस्तपैकी भाकरी आणि वांग्याची भाजी केली होती आज. नंतर आवरला. आमचे पक्षी वगैरे आता झोपलेले आहेत. तर तुम्ही सर्वजण म्हणता स्वरा कुठं आहे, दिसत नाही. तर स्वरा आहे, व्यवस्थित ठिकाणी आहे. तिची ॲडमिशन पण झालेली आहे आणि मी तिच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे की तिला नाही दाखवायचं आहे आता सोशल मीडिया वगैरे, म्हणजे आपल्याला या मीडियावर तिला आणायचंच नाही आहे. कारण कसं आहे, शिक्षणाला वयाचं बंधन आहे, परंतु सोशल मीडियावर येण्यासाठी वयाचं बंधन नाही आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे आणि माझी सर्वजण जे मैत्रिणी वगैरे आहे त्या पण म्हणत होत्या की ती आता जशी मोठी होत आहे त्याच्यामुळं लोकांची नजर पण चांगली नाही, लोक काही पण बोलत राहतात. त्याच्यामुळे तिला शक्यतो व्हिडिओमध्ये कमीच घे म्हणून मी म्हणजे तिच्यासोबत आता रील्स वगैरे पण खूप कमी काढत होती. तर अशा पद्धतीने आता तिची ॲडमिशन वगैरे झालेली आहे. फक्त तिच्या काही चांगल्या मुमेंट्स असल्या, तिचा वाढदिवस वगैरे असला तेवढंच मी शेअर करत जाणार. बाकी रेग्युलर ब्लॉगमध्ये तर ते तुम्हाला दिसणार नाही आहे. तेवढं मी आता हे ठेवलेलं आहे की तिला मला दाखवायचंच नाही आहे. कारण कसं आहे, एक वेळा हे सोशल मीडियाचं समजा आदत लागलं किंवा मग प्रमोशनची आदत लागली किंवा तिला समजायला लागलं की व्हिडिओ शूट केल्यानंतर आपल्याला प्रमोशन येतात, पैसे मिळतात. अरे मग हे तर खूप सोपी आहे, व्हिडिओ क्रिएटर बनायचं आणि पैसे कमवायचं. आपण जे सहन केलं ते लेकराला सहन करून द्यायचं नाही आहे. मी क्रिएटर झाली म्हणून मला माझ्या मुलांना क्रिएटर करायचं नाही आहे. लोकांचे स्वप्न असतात की मी क्रिएटर आहे तर माझा मुलगा किंवा मुलगी पण क्रिएटर झाली पाहिजे, परंतु माझं तसं स्वप्न नाही आहे की माझ्या मुलांनी पण स्वराच्या तर बाबतीत हमखास नाहीच आहे की तिनं क्रिएटर व्हायचं म्हणून. स्वराजचं मला माहिती नाही, परंतु स्वराला नाही क्रिएटर बनवायचं आहे मला. आणि ही गोष्ट मी तिला पण भरपूर समजून सांगितली की म्हटलं हे बघ, तुला हेच 5 ते 6 वर्ष आहे, कारण ती आता यावर्षी 8वीत गेली. 8वी 9वी आणि 10वी, नंतर 11वी आणि 12वी हे 5च वर्ष आहेत. म्हटलं तुझ्याजवळ काहीतरी करून दाखवायचं, तुझं जे स्वप्न आहे पोलीस बनायचं किंवा हे, तर ह्या 5 वर्षातच तू पूर्ण करू शकते. त्याच्यामुळं खूप छान ठिकाणी तिची ॲडमिशन वगैरे केलेली आहे. आणि बस एवढंच सांगणार मी की ते तुम्हाला आजच्या नंतर कोणत्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही. फक्त आमच्या चांगल्या मुमेंट्स, समजा स्वराजचा वाढदिवस, माझा वाढदिवस, त्यांचा वाढदिवस, तिचा वाढदिवस, अशा मोक्याच्या ठिकाणी ती तुम्हाला दिसत जाणार आहे. बाकी रेग्युलर याच्यात नाही दिसणार आहे, कारण मला तिला काही घडवायचं आहे, काहीतरी बनवायचं आहे. त्याच्यामुळे आजचा हा डिसिजन घेणं कठीण होता, परंतु आमच्यासाठी तो खूप आवश्यक होता. बस एवढंच सांगायचं आहे. ठीक आहे, तर चला, तुम्हाला माझं मत कसं वाटलं, व्हिडिओ आवडलं असल्यास तर लाईक करा. तुमचं मतसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी काही निगेटिव्ह लोक असे पण म्हणतील की बाबा असं नाही तसं नाही, परंतु कसं आहे, मुलांच्या भविष्याचा निर्णय हा संपूर्ण एक आईच घेऊ शकते. आणि मला नाही वाटत की कोणतीच आई आपल्या मुलांसाठी चुकीचा निर्णय घेत असेल. ठीक आहे, तर चलो बाय. श्री स्वामी समर्थ.